फळ पीक विमा योजनेत 23% अर्ज बनावट, सर्वाधिक जालना जिल्ह्यातील अर्ज बाद केल्याने 13.7% कोटीची बचत। यंदाच्या मुगर बहारातील फळ पिकांना विमा संरक्षण देण्यासाठी राज्यातील 24 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या 73,686 अर्जापैकी 23% अर्थात 16,620 अर्ज अपात्र ठरले आहेत। प्रत्यक्षात फळबागेची लागवड नसणे, कमी क्षेत्रावर असणे किंवा उत्पादनक्षम बाग नसताना विमा संरक्षण घेतल्याने कृषी विभागाने केलेल्या पडताळणीतून स्पष्ट झाले आहे। या अपात्र अर्जाद्वारे तब्बल 9,652 हेक्टर क्षेत्रावर बनावट फळ पीक विमा काढण्यात आला होता। हे अर्ज बाद केल्यामुळे एकूण 13,60,00,000 रुपयाचा विमा हप्ता वाचला आहे। या अपात्र अर्जामध्ये सर्वाधिक 7,334 अर्ज जालना जिल्ह्यातील आहेत। शेतकरी बंधूंनो, तुम्हाला काय वाटते, महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का? तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। असंच बातम्या बघण्यासाठी आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा असं ताज्या बातम्या बघण्यासाठी। सोन्याचा दर 91,000 वर। जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दराने नवीन उच्चांक प्रस्थापित केला। दर 91,464 रुपये प्रति तोळा जीएसटी सह झाला आहे। सोन्याच्या दरातील ही आजपर्यंतची सर्वोच्च वाढ असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले। दूध दरात 2 रुपयांनी वाढ। उन्हामुळे दूध संकलनात झालेली घट आणि आईस्क्रीमसह अन्य दूधजन्य पदार्थांसाठी मागणी वाढल्याने दूध दरात प्रति लिटर 2 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय दूध उत्पादक व प्रक्रिया व्यावसायिक कल्याणकारी संघेने घेतला आहे। नवी दरवाढ शनिवारीपासून लागू होणार आहे। कृषी माल प्रक्रियेला जेएनपी मध्ये प्रकल्प। देशातील पहिला प्रकल्प 285 कोटीची गुंतवणूक। देशातील आघाडीच्या 5 बंदरापैकी एक असलेल्या जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणात आता 12 लाख टन कृषी प्रक्रिया होत आहे। त्यासाठी संयुक्त कंपनीशी प्राधिकरणाने अलीकडेच करार केला। देशातील अशा प्रकारांचा हा पहिलाच प्रकल्प आहे। राज्यात विजेची उच्चांकी मागणी 30,850 मेगावॅट कमाल विजेचे विनाअडथळा वितरण। तापत्या उन्हात राज्याची वीज मागणी देशातील सर्वकालीन उच्चांकीकडे जात असल्याचे चित्र आहे। मागील आठवड्यात वीज मागणीने 30,229 मेगावॅटचा उच्चांक गाठला असताना गुरुवारी होळी दहनाच्या दिवशी ही मागणी 30,850 मेगावॅटच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली। त्यामध्ये राज्य सरकारी महावितरणने त्यांच्या ग्राहकांना 27,126 मेगावॅट इतक्या विक्रमी विजेची विनाअडथळा वहन केले। उन्हाळ्यातील शाळा परीक्षांना पूर्ण विचार करा। शिक्षक, पालक आणि संघटनाकडून वाढता विरोध। शालेय शिक्षण विभागाने प्रसिद्ध केलेल्या इयत्ता 1ली ते 9वीच्या परीक्षेच्या वेळापत्रकाचा पूर्ण विचार होणे गरजेचे आहे। शिक्षण विभागाच्या निर्णयाला शिक्षक आणि पालकांचा विरोध होत असून आता राजकीय पक्ष आणि संघटनांचा विरोध वाढत असल्याचे चित्र आहे। 9 महिन्यात झाली कागद पेपर बोर्ड आयातीत 20% वाढ। आर्थिक वर्ष 2024-2025 च्या एप्रिल ते डिसेंबर या 9 महिन्याच्या कालावधीत कागद आणि पेपर बोर्ड यांची आयात 20% वाढून 1.76 दशलक्ष टनावर गेली। इंडियन पेपर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने ही माहिती दिली। अंमलपट्टी धरणाच्या उंचीवर कर्नाटक सरकारची दुप्पट भूमिका। सरकारच्या तक्रारीबाबत केंद्रावर दबाव आणण्याचा प्रयत्न। अंमलपट्टी धरणाच्या उंचीचा विषय हा कोल्हापूर व सांगलीच्या महापुराशी संबंधित आहे, त्यामुळे राज्य सरकारने यापूर्वी अपेक्षा घेतला आहे। पुढील 2 दिवस विदर्भाचा तापमानाचा पारा वाढणार। उन्हामुळे दुपारी घराबाहेर निघणे मुश्किल होत आहे। राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे। बहुतांश भागात दुपारचे तापमान 40 पार करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे, तर अनेक ठिकाणी तापमान 40 अंशाच्या पुढे सरकले आहे। हवामान विभागाने विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे। शक्तीपीठ महामार्गाबाबत शेतकरीच भूमिका बदलत असतील तर नाईलाज मंत्री हसन मुश्रीफ यांचे वक्तव्य। शक्तीपीठ महामार्ग विरोधाच्या मुद्द्यावर मी शेतकऱ्यांसोबत आहे, मात्र जादा मोबदला मिळतोय म्हणून जर काही शेतकरीच भूमिका बदलणार असतील तर माझा नाईलाज आहे। गाय म्हैस दुधाच्या विक्री दरात 2 रुपयांनी वाढ। पुण्यातील 47 दूध संस्थांचा निर्णय।